शिवसेनेनं मुंबई महानगरपालिका निवडणुकीवरती लक्ष केंद्रित केलं असून माजी नगरसेवकांना निवडणुकीपूर्वी विकास कामं करून घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे। पालिकेच्या माध्यमातून 2 कोटींपर्यंतची कामं तसंच नगरविकास विभाग, डीपीडीसी आणि म्हाडामार्फत सुद्धा निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन नगरसेवकांना देण्यात आलंय। राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाल्यामुळे महायुती सरकारनं आदिवासींच्या निधीवर पुन्हा एकदा डल्ला मारलाय। लाडक्या बहिणींसाठी 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास खात्याकडे वळवण्यात आलाय। हा निधी लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्यापोटी दिला जाणार आहे। उबाठाला मनसेशी युती करायची असेल तर त्यांनी राज ठाकरेंना योग्य प्रस्ताव पाठवावा असं आवाहन मनसे नेते संदीप देशपांडेंनी केलं। मनसेनं 2014ची विधानसभा आणि 2017च्या महापालिका निवडणुकीदरम्यान उद्धव सेनेला युतीसाठी प्रस्ताव पाठवले होते, मात्र त्यांनी फक्त चर्चेचं गुऱ्हाळ सुरू ठेवत आमचा विश्वासघात केला होता असं देशपांडे म्हणाले। अतिदुर्गम भागात नव्यानं 38 अंगणवाड्या सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। यापूर्वी मान्यता दिलेल्या 145 अंगणवाड्या बांधून पूर्ण झाल्या आहेत। या अंगणवाड्यांना आता त्वरित पोषण आहार आणि प्राथमिक आरोग्य सेवा मिळणार अशी मोठी घोषणा आदिती तटकरेंनी केली। विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या धुळे इथल्या कथित लाच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लोकसभेच्या धर्तीवर चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे। गेल्या 20 वर्षांनंतर झालेल्या या प्रकारामुळे विधिमंडळ चांगलंच आक्रमक झालं असून ज्येष्ठ आमदारांची समिती नेमली जाणार आहे। मुंबई शहरातील नालेसफाईसाठी एआय तंत्रज्ञान आणि रोबोटचा वापर होत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केलं। तर ही कामं 7 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सुरू असलेली नालेसफाईची सर्व कामं ही 7 जून 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि शहरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिलेत। नाल्यातनं गाळ काढण्याची कामं वेळेत पूर्ण न करणाऱ्या, नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला। मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतलाय। मात्र मतदारांना मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी दिली जाणार नाही। त्याचसोबत आता मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतराच्या आत प्रचाराला देखील मनाई करण्यात आली आहे। वीज पुरवठा खंडित झाल्यास वीज कर्मचारी किंवा त्यांच्या वरिष्ठांना फोन करून वेळ वाया घालवण्यापेक्षा वीज ग्राहकांनी 24 तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांकावरती तक्रारी नोंदवाव्यात असं आवाहन महावितरणनं केलंय। पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये कोकण किनारपट्टीवर ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे। त्यासोबत वाऱ्याची चक्राकार स्थिती आहे। याचाच परिणाम म्हणून कोकणाचा दक्षिण पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात पुढचे 4 ते 5 दिवस संततधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। राज्यातल्या 21 जिल्ह्यातील तब्बल 22,233 हेक्टरवरील उभ्या पिकांचं अतोनात नुकसान झाल्याची प्राथमिक आकडेवारी आहे। साधारणपणे 1 मे पासून सुरू झालेला अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे केळी, आंबा, मका, संत्रा, धान, भाजीपाला, फळपिकांचे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय। खरीप हंगामाची तयारी सुरू होताच ठाणे जिल्ह्यात रासायनिक खतं आणि बी बियाणांचा पुरवठा वेगानं सुरू झालाय। त्यासोबत या निविष्ठांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी कृषी विभागानं विशेष पावलं उचलली असून जिल्हा स्तरावरती 1 आणि तालुका स्तरावरती 5 असे एकूण 6 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे। 80 कोटी रुपये किमतीच्या शिडी खरेदी करण्याच्या वादग्रस्त निविदेला मुंबई अग्निशमन दलानं अखेर स्थगिती दिली। अग्निशमन दलानं यापूर्वी 21व्या मजल्यापर्यंत जाणारी टर्न टेबल शिडी 10 कोटी रुपयात विकत घेतली होती, तर त्याहीपेक्षा केवळ 4 मीटर उंच म्हणजेच 22व्या मजल्यापर्यंत पोहोचणाऱ्या 4 शिड्यांसाठी एकूण 80 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी केली होती। 4 मीटरसाठी दुप्पट रकमेत शिडी खरेदीची ही निविदा त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। अरबी समुद्रावर कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यभरात 3 ते 4 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर महावितरणनं यंत्रणेसाठी हाय अलर्ट जारी केलाय। एसटी महामंडळापाठोपाठ आता आरटीओच्या जागांचाही पीपीपी अर्थात सार्वजनिक खासगी भागीदारीतून विकास करण्यात येणार असून राज्यातील 43 जागांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे आणि यासाठी संबंधित जागांचे आवश्यक कागदपत्र परिवहन आयुक्त कार्यालयाला सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले। नॅक मूल्यांकन अथवा पुनर्मूल्यांकन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या राज्यातील महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रियेत सामावून न घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं मागे घेतलाय। विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी आणि महाविद्यालयांना संधी देण्यासाठी नॅक मूल्यांकन प्रक्रियेसाठी 6 महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय उच्च शिक्षण विभागानं घेतलाय।
एमपीएससीच्या पूर्वनियोजित परीक्षा तसंच राज्यातील महत्त्वाच्या विद्यापीठांच्या देखील सत्र परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात नियोजित आहेत. मात्र तांत्रिक कारणामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता 2025 या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला असून शुक्रवारी सुधारित वेळापत्रक जाहीर केलंय. नव्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा 27 ते 30 मे आणि 2 ते 5 जून या कालावधीत होणार आहे. त्यानंतर एक मोठी बातमी बघूयात. राज्यातील महानगरपालिका निवडणुका येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये होतील असं अत्यंत महत्त्वाचं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मनपाच्या निवडणुका लागण्याची शक्यता असून भाजप कार्यकर्त्यांना तयार राहण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषद नगर परिषदांच्या निवडणुका सुद्धा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होतील, त्यामुळे तयार रहा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिलेत. जिथे निवडणुका जिंकाल तिथे मोठ्या प्रमाणात निधी देऊ असं आश्वासन फडणवीसांनी दिलंय. तसंच पालिका, जिल्हा परिषदा आणि नगर परिषदांच्या निवडणुका 1.5 महिन्यात होतील असंही ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्था सरकारच्या ताब्यात असल्या की काम चांगलं होतं, नाहीतर विकासाला खीळ बसते असंही ते म्हणाले. आता आपली दुसरी परीक्षा ही सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येणार आहे, ज्यावेळी जिल्हा परिषदही होईल, महानगरपालिकाही होईल, नगरपालिकाही होतील. सगळ्या निवडणुका साधारणपणे 1-1.5 महिन्यात सगळ्या निवडणुका त्या काळामध्ये आटोपतील. कदाचित जिल्हा परिषद आणि नगरपालिका एकत्रित होतील किंवा 5-7 दिवसाचा त्यांच्यात अंतर असेल आणि त्यानंतर 15 दिवसांनी महानगरपालिका होतील. आता पुन्हा पाहूया बातमी 36 जिल्ह्यांची. वीज पुरवठा खंडित झाल्यास वीज कर्मचारी किंवा त्यांच्या वरिष्ठांना फोन करून वेळ वाया घालवण्यापेक्षा वीज ग्राहकांनी 24 तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांकावरती तक्रारी नोंदवाव्यात असं आवाहन महावितरणनं केलंय. अनेक महिने रखडलेल्या बदलापूर शहराच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. एकूण 245 कोटी 82 लाख रुपये खर्चातनं ही योजना पूर्ण केली जाणार असून यात उपसा विहिरी, मुख्य जलस्रोत, जलशुद्धीकरण केंद्र, पाणी उपसा यंत्रणा, जलकुंभ उभारण्यात येणार असून नव्या जलवाहिन्या सुद्धा टाकण्यात येणार आहेत. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ सुरू असून गेल्या 24 तासात आणखी 45 रुग्ण सापडलेत. राज्यात सर्वाधिक 35 रुग्ण मुंबईत असून पुण्यात 4 जणांना संसर्ग झालाय. या महिन्यात कोरोनाचे एकूण 177 रुग्ण आढळलेत. पूर्व मध्य अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीवरती ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली. त्यासोबत वाऱ्याची चक्राकार स्थिती आहे. याचाच परिणाम म्हणून कोकणासह दक्षिण पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात पुढचे 4 ते 5 दिवस संततधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. एकीकडे कमी पडाच्या कारणावरून शाळांचं समायोजन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील तब्बल 8,213 गावांमध्ये अजूनही साधं प्राथमिक शिक्षण देणारी शाळा पोहोचलेली नाही. मुंबई विद्यापीठानं पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ दिली असून आता विद्यार्थ्यांना 26 मेपर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी करता येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी पहिली गुणवत्ता यादी 27 मे रोजी जाहीर होईल. 13 जूनपासून नियमित वर्गांना सुरुवात होईल. 11वी ऑनलाईन प्रवेश परीक्षा या प्रवेश प्रक्रिया 21 मेला तांत्रिक अडचणींमुळे ठप्प झाली होती. शिक्षण विभागामुळे पूर्वतयारी केली नसल्यामुळेच विद्यार्थ्यांना फटका बसला. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन ऑफलाईन प्रवेशाची मुभा देऊन प्रवेश प्रक्रिया मोफत करावी अशी मागणी विद्यार्थी संघटनेनं केली आहे. ठाण्याहून बोरिवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रोडवर शुक्रवारी सकाळी वाहतूक कोंडी झाली. घोडबंदर रस्त्यावरती मोठी वाहनं आणि रस्ते कामांमुळे वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे ठाणेकरांचे मोठे हाल झाले. प्रसिद्ध कवी आणि गीतकार गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतातील हा सर्वोच्च साहित्य सन्मान आहे. पाकिस्ताननं भारताच्या उड्डाणांसाठी त्यांचं हवाई क्षेत्र 24 जूनपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातनं उड्डाण करणाऱ्या भारताच्या विमानावरील बंदी 24 जून 2025 रोजी पहाटे 4:59 वाढवण्यात आली असं पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणानं निवेदनात म्हटलंय. पाकला ड्रोन पुरवणाऱ्या एसिस गार्ड कंपनीशी संबंध असलेल्या एसिस इलेक्ट्रॉनिक या तुर्कीच्या कंपनीला महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यातील मेट्रो प्रकल्पामध्ये तिकीट प्रणालीशी संबंधित काम मिळालं असून कंपनी अजूनही हे काम करत असल्याची बाब उघडकीस आली आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटनांबद्दल सर्वोच्च न्यायालयानं राजस्थान सरकारला फटकारलंय. कोटामध्येच हे विद्यार्थी आत्महत्या का करतायत याचा तुम्ही कधी विचार केलाय का? या घटना रोखण्यासाठी राजस्थान सरकार काय करतंय असे सवाल न्यायालयानं सरकारला विचारले. कोटा शहरात यावर्षी आतापर्यंत 14 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. आयपीएलच्या आडून लोकांची ऑनलाईन सट्टेबाजी जुगार सुरू आहे. हे थांबलं पाहिजे, परंतु कोणतीही
कोणताही कायदा लोकांना सट्टेबाजी आणि जुगार खेळण्यापासून रोखू शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. ज्याप्रमाणे आपण लोकांना हत्या करण्यापासून रोखू शकत नाही, तसाच हा प्रकार असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. या मुद्द्यावरती केंद्र सरकारला नोटीस बजावून न्यायालयानं म्हणणं मागवलंय. पुढच्या 48 तासात नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. त्यामुळे गतवर्षीपेक्षा 4 ते 5 दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढच्या 4 दिवसात कोकण आणि गोव्यात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडू शकतो. मुंबई पुणे एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्ग आणि शिवडी न्हावाशेवा अटल सेतूवरती प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना पूर्ण टोलमाफी देणारा आदेश काढण्यात आलाय. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनधारकांना दिलासा मिळालाय. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्यातील काही भागांसाठी हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय. मुंबई, ठाणे, पालघरला येलो अलर्ट आहे. जळगावातील सर्व कृषी केंद्र चालकांसोबत खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आढावा बैठक घेतली. शेतकऱ्यांना जीएसटी तसंच पक्क बिल देण्यात टाळाटाळ करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवरती कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. बुलढाण्याच्या मलकापूर शहराजवळ गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एका कारमधनं 1,97,00,000 रुपयांची रोकड जप्त केली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे. सासरच्या छळाला कंटाळून पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेनं आत्महत्या केली. सासरच्या लोकांना राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे या प्रकरणाची राज्यभरात चर्चा होते, परंतु याच वैष्णवीप्रमाणे दररोज 32 महिलांचा पती आणि सासरच्या लोकांकडून छळ होतोय. 1 जानेवारी 2022 ते 22 मे 2025 या काळात 1,237 दिवसात राज्यात 39,665 गुन्हे नोंद झालेत. तरुण पिढी मोठ्या प्रमाणात शेअर बाजाराकडे वळते. सध्या बाजारात सुमारे 1/3 गुंतवणूकदार तिशीतले आहेत, अशी माहिती बाजार नियामक संस्था भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाचे अध्यक्ष तुहिन यांनी सांगितलं. म्युच्युअल फंड उद्योगाकडील व्यवस्थापनाधीन संपत्ती मार्च 2025 पर्यंत 22.5% वार्षिक वृद्धीसह 70 लाख कोटींवरती पोहोचली, असं आपत्ती व्यवस्थापन सेवा आणि उपाय प्रदान करणारी संस्था इक्रा अॅनालिटिक्सनं म्हटलंय. महाराष्ट्रात 2024-25 मध्ये देशभरात विकल्या गेलेल्या प्रवासी वाहनांमध्ये सर्वाधिक प्रवासी गाड्या महाराष्ट्रात विकल्या गेल्यात, तर दुचाकी वाहनांच्या विक्रीमध्ये उत्तर प्रदेशनं अव्वल नंबर पटकावल्याची माहिती वाहन उत्पादक संघटनेनं दिली आहे. देशाचा परकीय चलनसाठा गेल्या आठवड्यात $4.89 अब्ज घटून $685.73 अब्ज वरती आलाय, अशी माहिती रिझर्व्ह बँकेनं दिली. मागील आठवड्यात परकीय चलनसाठा $4.55 अब्ज वाढून $690.62 अब्ज झाला होता, तर सप्टेंबर 2024च्या अखेरीस परकीय चलनसाठा $704.88 अब्ज ऐतिहासिक उच्चांकावरती पोहोचला होता. करमाड इथे 30 कोटींच्या निधीतनं मेडिकल हब म्हणजेच राज्यस्तरीय औषधी भांडार उभारण्यात आलं. इथून राज्यभरात सरकारी रुग्णालयांना औषधं पाठवणं सोपं होईल, असं यंत्रणेकडनं सांगण्यात आलंय. इमारत बांधून तयार आहे, पण इथून अद्याप औषध भांडार कार्यान्वित झालेलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगलीतील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला. नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशा सूचना फडणवीसांनी पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी 100 पट रक्कम दिली तरी आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नको, अशा संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. त्याचसोबत अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी धारेवर धरलं. सोलापुरात 9 वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळला. दक्षिण सोलापूर तालुक्याच्या कुसूर गावातली ही धक्कादायक घटना आहे. मुलीच्या वडिलांनी मुलीचा खून केल्याची तक्रार पोलीस पाटलांना दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव मंगल कलश यात्रेचा किल्ले रायगडावरती समारोप झाला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार घेऊन पक्षाची वाटचाल सुरू असल्याचं तटकरे म्हणाले. जळगाव शहरातील नवीन बसस्थानकात पावसाच्या पाण्यामुळे पाण्याची गळती सुरू आहे. बसस्थानकात प्रवासी थांबतात, त्याच ठिकाणी पाण्याची गळती सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. कराड उत्तर मतदारसंघातील शामगावच्या शेतीच्या पाण्याच्या सर्वेक्षणासाठी 59 लाख रुपये खर्चास कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. आमदार मनोज घोरपडे यांनी यासाठी प्रयत्न केले होते. दरम्यान ग्रामस्थांनी पेढे भरवून आनंद साजरा केला. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी इथल्या तुकडोजी महाराजांच्या आश्रमात चंदन तस्करांचा धुमाकूळ सुरू आहे. चंदनाची झाडं कापून गाभा चोरण्याचा प्रकार समोर आलाय. या संदर्भात पोलिसांकडून तपास केला जातोय.
त्यानंतर एक मोठी बातमी येते बुलढाण्याच्या मलकापूर शहराजवळ गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एका कारमधनं 1,97,00,000 रुपयांची रोकड जप्त केली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही कार छत्रपती संभाजीनगरहून मलकापूरच्या दिशेनं जात असताना ही कारवाई करण्यात आली आहे. बुलढाण्यातनं एक मोठी बातमी, एका कारमधनं काही रोकड जप्त करण्यात आली आहे. मलकापूर शहराजवळ गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एका कारमधनं 1,97,00,000 रुपयांची रोकड जप्त केली. या संदर्भात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय आणि चौकशी देखील सुरू आहे. ही कार छत्रपती संभाजीनगरहून मलकापूरच्या दिशेनं जात होती, त्या दरम्यान ही कारवाई झाली आहे. देशात विमान प्रवाशांच्या संख्येत प्रत्येक महिन्याकाठी मोठी वाढ होताना दिसत असून एप्रिल महिन्यात देशात एकूण 1,43,00,000 लोकांनी विमान प्रवास केला. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत चालू वर्षातील एप्रिल महिन्यातील प्रवासी संख्येत 8.45% वाढ झाली आहे. सामाजिक प्रवर्गासाठी कोणतीही शिक्षक भरती न झाल्यामुळे उर्दू माध्यमाच्या 188 जागा अजूनही रिक्त असल्याचं आता समोर आलंय. दरम्यान उच्च न्यायालयाच्या एका जुन्या निर्णयानुसार या जागा खुल्या पद्धतीनं भराव्यात अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती रविवारी सकाळी 11:05 पासून ते दुपारी 3:55 मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. तर पश्चिम रेल्वेवरती भाईंदर ते बोरिवली दरम्यान अप जलद मार्गावरती शनिवारी रात्री 11:30 ते 3 आणि डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री 1:15 पासून ते 3:30 या कालावधीत ब्लॉक असेल. यंदा छाटणीची कामं संथ गतीनं सुरू आहेत. परिणामी गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या वळवाच्या पावसात 37 झाडांचं नुकसान झालं. यापैकी काही झाडं मुळासकट पडली आहेत तर काही झाडांच्या फांद्या तुटल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेकडनं मुंबईत 5,29,123 नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत. असं असताना मुंबईमध्ये 22,336 जणांनी मीटर जोडणी न घेताच पाणी वापर करत असल्याचं प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून समोर आलंय. चेंबूर गुंदवली भागात सर्वाधिक प्रमाण आढळलंय. पुणे जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून पावसानं जोरदार हजेरी लावली असं असलं तरी टंचाईग्रस्त भागात टँकरनं पाणीपुरवठा सुरूच आहे. जिल्ह्यामध्ये 94 टँकरद्वारे 90 गावं आणि 513 वाड्या वस्त्यांना पाणीपुरवठा केला जातोय. मुंबईत गेल्या 3 वर्षांपासून राज्य सरकारनं नेमलेल्या प्रशासकांकडनं पालिकेचा कारभार सुरू आहे. मात्र कार्यकाळ संपल्यानंतरही महापालिकेच्या निवडणुका नाहीत, महापौर नाहीत, नगरसेवक नसल्यामुळे मुंबईकरांकडनं नागरी समस्या आणि तक्रारींचा पाऊस धो सुरू आहे. पालिकेकडे गेल्या वर्षभरात सुमारे 1,15,396 तक्रारी आल्या. या तक्रारींचं निवारण करणार कोण असा राज्य सरकारला सवाल केला गेलाय. रिझर्व्ह बँकेनं 2024-25 या आर्थिक वर्षाकरता केंद्र सरकारला पुन्हा एकदा विक्रमी म्हणजे 2.69 लाख कोटींचा घसघशीत लाभांश देण्याचं मान्य केलंय. गेल्या वर्षीच्या लाभांशापेक्षा यात 27.4% इतकी वाढ झाली आहे. अमेरिकेनं लावलेले कर आणि ऑपरेशन सिंदूरनंतर वाढलेला संरक्षणावरचा खर्च यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे. पुणे महापालिका प्रशासन दरवर्षी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक इमारतींचे जुन्या वाड्यांचं सर्वेक्षण करून धोकादायक इमारती वाडे जाहीर करून नोटिसा धाडत असते. यंदा देखील शहराच्या हद्दीत 136 इमारती धोकादायक आहेत. त्यातील 103 इमारती अतिधोकादायक असून राहण्यास योग्य नसल्याचं घोषित करण्यात आलंय. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पुण्यातील वाड्यात नोटिसांचा पाऊस येत असतो. यंदा मे महिन्याच्या मध्यवधीपासून पावसानं हजेरी लावल्यानंतर बळीराजाला खरीप हंगामाचे वेध लागलेत. जिल्ह्यामध्ये यंदा 2,55,000 हेक्टर क्षेत्रावरती खरीपाची पेरणी होईल. यंदा ज्वारी, बाजरी आणि सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये घट तर भुईमूग, तूर आणि मुगाचं क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज आहे. स्वारगेट दुर्घटनेनंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राज्यातील 630 बस स्थानकांवरती 6,300 कॅमेरे लावणार आहे. त्यासाठी महामंडळाला राज्य सरकारनं 112 कोटी रुपये दिले. त्यातील 111 कोटी रुपयांमधनं नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्याची 5 वर्ष देखभाल करण्याचं काम TCIL कंपनीला देण्यात आलंय. कोकण रेल्वेवरील LTT ते मडगाव एक्सप्रेस सातत्यानं विलंबानं धावत असल्यामुळे प्रवासी हैराण झालेत. गेल्या काही दिवसांपासून मध्यरात्री 12:45 पासून LTTवरनं सुटणारी रेल्वेगाडी बरेच तास उशिरानं सुटते. त्यामुळे ही रेल्वेगाडी दररोज 4 ते 5 तास विलंबानं धावते. त्यामुळे प्रवाशांना विलंब यातना सहन करावे लागत आहेत. मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी आणि लोकल प्रवासावरील ताण लक्षात घेता राज्य सरकारनं महत्वाकांक्षी वॉटर मेट्रो प्रकल्पाची तयारी सुरू केली आहे. डिसेंबर 2026 पासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता असून प्रारंभी 8 मार्गांवरती जलवाहतूक सेवा राबवली जाणार आहे.
मध्य रेल्वेच्या दक्षता पथकानं प्रवासी आरक्षण केंद्र मलकापूर इथून 2 दलालांना अटक केली आहे. त्यांच्याकडनं 10 लाख रुपयांहून अधिक किमतीची 182 रेल्वे तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. मिठी नदीतील गाळ काढण्याशी संबंधित घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या 2 मध्यस्थांना जामीन देण्यास अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी नकार दिलाय. केतन कदम आणि जय जोशी या दोघांनी जामिनाची मागणी केली होती, ती न्यायालयानं फेटाळली. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपींना वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची मदत मिळत असल्याचा आरोप जोर धरू लागलाय. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी यावरती थेट सुपेकर यांचं नाव घेत गंभीर आरोप केले. बेलापूर ते पेंधर दरम्यानच्या सिडको मेट्रोला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. मेट्रो सुरू झाल्यापासून आतापर्यंत मागील 17 महिन्यात तिकीट विक्रीतनं सिडकोला सुमारे 17 कोटींचा महसूल मिळालाय. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांच्या नेतृत्वाखाली 6 सदस्यीय देयक नियामक मंडळ देयक प्रणालींचं नियमन आणि पर्यवेक्षण करेल. यात केंद्राचे 3 नामनिर्देशित व्यक्ती असतील. रिझर्व्ह बँकेनं अधिसूचनेत ही माहिती दिली आणि हे मंडळ देयक आणि निपटान प्रणाली नियमन आणि पर्यवेक्षण मंडळ याची जागा घेईल. यानंतर एक महत्त्वाची बातमी बघूयात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कसपटे कुटुंबासोबत संवाद साधला आणि यावेळी आपण आरोपींना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. त्याचसोबत वैष्णवीला न्याय मिळवून देणारच असा शब्द मुख्यमंत्र्यांनी कसपटेंना दिलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील कसपटेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि वैष्णवीचा छळ केलेल्यांची कोणतीही हयगय करणार नसल्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलं. नमस्ते, मी देवेंद्र बोलतोय. आम्ही सगळे आहोत आपल्या पाठीशी, आपण काळजी करू नका. सगळी फार कठीण परिस्थिती आपल्यावर आली आहे, पण बिलकुल आम्ही सरकार पोलीस सगळे आपल्या पाठीशी आहोत. बिलकुल काळजी करू नका आपण. आणि अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. फार वाईट वागले, बिलकुल यांना सोडायचं नाही. समजलं साहेब, चांगलं त्यांना माझ्या मुलीला न्याय द्या साहेब. नक्की नक्की न्याय देऊ, काय काळजी करू नका. नक्की न्याय देऊ आणि जे जे करायचं, जे जे करता येईल, कडक जे करता येईल, कठोरात कठोर करता येईल ते करू आपण. काळजी करू. साहेब एक विनंती होती. हा सांगा ना. सरकारी वकील कावेडी या सरांना एक आपण तिरका बरोबर राजेश कावेडी ठीक आहे, जे चांगले तुम्ही म्हणाल तर नक्की. आणि दादांना कसं येतं म्हणजे दादांनाही त्याची त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करा. मोका कसा लागेल तुम्ही हो ते बघा, मी तुम्हाला सांगतो कायद्यात जे बसेल ते सगळं कठोरात कठोर जे बसेल ते करू कायद्यामध्ये. आणि तुम्ही सांगा तो वकील करू. राजेश कावेडी. ठीक ठीक. तुम्ही गिरीश भाऊ जवळ नाव देऊन द्या. हो. मी ते घेऊन घेतो. करून घेतो.